हॅलो स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी डिस्प्ले ॲड्स सुरू केलेला आहे की आपण डिस्प्ले ॲड्समध्ये काय पाहू शकतो किंवा डिस्प्ले ॲड्स काय आहेत, बेसिक्स ऑफ डिस्प्ले ॲड हे सगळं काही पाहिलेलं आहे. तर आपण त्याचविषयी जास्त माहिती घेणार आहोत आजच्या सेशनमध्ये. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आपलं आजचं सेशन आपण स्टार्ट करूयात. मला तुम्हाला सेशन सुरू करण्याच्या आधी सांगायचे की गुगल ॲड्स असं टाईप करायचं तुम्हाला तुमच्या गुगलवरती आणि तुमच्या समोर एक लिंक मिळेल गुगल ॲड्सची. हे एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्या थ्रू आपल्याला डिस्प्ले ॲड्स रन करायचे आहे. ठीक आहे. हे एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्या थ्रू मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे की डिस्प्ले ॲड्स कसे रन होतात. ठीक आहे. मी परत एकदा तुम्हाला दाखवतो की डिस्प्ले ॲड्स काय होते. ठीक आहे. तुम्ही जर डिस्प्ले ॲड्स असं सर्च केलं तुम्हाला त्याचे डेफिनेशन्स वगैरे पण भेटून जातील की डिस्प्ले ॲड काय असतात. ठीक आहे. डिस्प्ले ॲड काय आहे. बेसिकली विदाउट एनी इंटेन्शन आपण जर कोणाला पण डायरेक्टली इमेजेस व्हिडिओज शॉर्ट व्हिडिओज जर काही दाखवलं वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सवर किंवा वेबसाईटवर तर त्याला डिस्प्ले ॲड्स असं म्हणतात. उदाहरणार्थ की मी जर असं टाईप केलं की टुडेज न्यूज टाईप केल्याच्या नंतर हे सगळ्यात बेसिक आहे की मला न्यूज चॅनल्सच्या वेबसाईटवरती इझिली ॲडव्हर्टाइजमेंट दिसून येतात. त्यामुळे मी याचं एक्झाम्पल प्रत्येक ह्याच्यामध्ये दाखवतो. जर हेच नाही दाखवायचं सर मला काहीतरी वेगळं एक्झाम्पल दाखवा तर मी इथं फूड ब्लॉग्स पण टाकू शकतो. फूड ब्लॉग्स असं टाईप करेल मी आणि ते वेगवेगळे हे आहेत वेबसाईट्स आहेत मी त्याच्यावर व्हिजिट करून पाहेल. ठीक आहे. मला सुद्धा माहित नाहीये की दिसणार आहे का नाही दिसणार आहे पण मी व्हिजिट करून पाहतोय आणि मग मला कळेल की इथं पेड ॲड्स किंवा डिस्प्ले ॲड्स दाखवल्या जातात का नाही. तर इथं तुम्ही पाहू शकता सगळ्यात खालीच दिसतंय मला तुमच्या स्क्रीनवरती सगळ्यात खालीच मला डिस्प्ले ॲड दिसते बघा. राईट. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये इंडियन एक्सप्रेस वेबसाईटवर घेऊन गेलो होतो तिथंच ही ॲड दिसली होती. आता तिथे त्या ॲडवर चुकून क्लिक झाला असेल किंवा काही झालं असेल म्हणून ती सेम ॲडव्हर्टाइजमेंट इथं दाखवल्या जाते. मी जर इथं आयवर क्लिक केलं तर इथं कळतं ॲड्स बाय गुगल. म्हणजेच काय ही ॲड मला कोण दाखवतोय गुगल दाखवतोय. आता कळतंय तुम्हाला. हे बघा ॲड लगेच चेंज झाली. आता टाटाची ॲड दिसायला लागली मला. म्हणजे प्रत्येक वेळेस सेम ॲड दिसेल असं काही आहे का. नाही. ठराविकच वेबसाईटवर दिसेल असं काही आहे का. नाही. मी रॅन्डम काही पण टाईप करतो. लेट्स से फर्निचर ब्लॉग्स. ठीक आहे. फर्निचर ब्लॉग्स. आता रॅन्डमली मी इथून असं जातो रॅन्डमली कोणत्या पण पेजवरचं घेऊ शकतो आपण. हे बघा सिटी फर्निचर ब्लॉग. इथं 6th वर गेलो मी समजा फॉर एक्झाम्पल. तुम्ही सांगा त्या पेजवर जाऊ शकतो आपण रॅन्डमली कुठे पण जातोय. मला नाही माहित आहे की ह्या वेबसाईटवरती डिस्प्ले ॲड दिसत असतात का नाही दिसत असतात. काही सुद्धा माहित नाही आपल्याला. ओळखायचं आहे आपल्याला की डिस्प्ले ॲड्स इथे दाखवले जात आहेत का नाही दाखवले जात आहेत. ठीक आहे. तर मी इथं स्क्रोल करत राहील आणि पाहिल की कुठं दिसतंय का. नाही. इथे तर म्हणजे फक्त एक छोटा आर्टिकल दिसतंय. राईट आणि लेफ्ट साईडला मला फार जागा दिसतीये. अजूनपर्यंत तरी ॲड लोड नाही झाली. म्हणजे कदाचित त्या वेबसाईटवरती ॲड्स ॲक्टिव्ह नाही आहेत. त्या वेबसाईटच्या ओनरला वाटत नाही की ॲड दिसाव्यात किंवा ती वेबसाईट फार पॉप्युलर नसेल. ऑब्व्हियसली का नाही आहे पॉप्युलर. कारण की 6th पेजवर आहे. मी असं जर 10th पेजवर जरी गेलो. ठीक आहे. असं नाही की एकदमच अगदी पॉप्युलर नसते. ठीक आहे. असं असू शकतं की त्यांनी ॲड्स बंद केल्या. मल्टिपल रिझन असू शकतात ॲड्स का नाही दिसत. इथे सुद्धा मी जर थोडं सर्च करत राहिलो तर इथं तुम्हाला राईट साईडला काहीतरी दिसतंय गेट द परफेक्ट सीट. ठीक आहे. आता ह्या ॲड्स नाही आहेत. ह्या ज्या आहेत ना ह्या ॲड्स नाही आहेत. ॲक्च्युली सेम कंपनी व्हॅल्यू सिटी एनजे ह्याच कंपनीने इथे फक्त पोस्टर टाकलंय स्वतःचं. व्हॅल्यू सिटी हे पोस्टर टाकले त्यांनी फक्त. ठीक आहे. रॅन्डमली असं नाही म्हणायचं की सर हा दिसते मला इथं व्हर्टिकल पोस्टरवाली आहे. नो. हे काय आहे तर हे तुमच्याकडे एक्झाम्पल आहे की तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये फर्निचर कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओ मेकिंग न्यूज तुम्ही काही पण सर्च करा इंटरनेटवर. करोडो वेबसाईट्स आहेत. प्रत्येक वेबसाईटवर जाऊन तुम्हाला पाहावं लागेल की कुठे डिस्प्ले ॲड्स दिसतात कुठे नाही दिसतात. ठीक आहे. इफ आय गो ऑन car.co.com. ठीक आहे. आता कार डीलरशिप्स इन मुंबई असं जरी मी टाईप केलं आणि इथे वेगवेगळ्या वेबसाईट येतात. इथं आल्याच्या नंतर फॉर एक्झाम्पल मी इथं आलो महिंद्रा फर्स्ट चॉईस वगैरे काहीतरी. ठीक आहे. किंवा कार गॅलेक्सीवर जाऊया. महिंद्रा म्हणजे हे कसं होतं की एका कंपनीचंच होत आहे. कार गॅलेक्सी जनरलाइज ब्रँड दिसतोय मला ज्याच्यावर वेगवेगळ्या ब्रँडेड कंपनीचे कार वगैरे असू शकतात. पाहूयात तरी काय आहे. मी या कंपनीच्या वेबसाईटवर क्लिक केलं. वेबसाईट लोड होईल हळूच आणि इथे मला दिसेल की अच्छा ओके वेगवेगळे कार्स ह्याचे एन्क्वायरीज मी करू शकतो. सर्व्हिसेस घेऊ शकतो. सेलिंग बाईंग
वेगवेगळे इथं लोकेशन वगैरे आहे यांचं. ठीक आहे, दॅट्स ओके, हे सगळं ठीक आहे. मला बघायचं की कुठे मला हे दिसतंय का, आर्टिकल्समध्ये दिसतंय का ॲडव्हर्टाइजमेंट, आणि त्यासुद्धा डिस्प्ले ॲडव्हर्टाइजमेंट दिसत आहेत का. ठीक आहे, माझा इंटरेस्ट त्यामध्ये आहे. इथे बघा तुम्ही की वेगवेगळे आर्टिकल्स लिहिलेले आहेत. आता इथं लेफ्ट साईडला आणि राईट साईडला दोन्हीकडे जागा आहे जिथे ॲडव्हर्टाइजमेंट दिसू शकतात. आणखीन तरी दिसला नाही, मी एका पर्टिक्युलर आर्टिकलवर जातो. ठीक आहे, इथे तुम्ही पाहू शकता की छान असा एक आर्टिकल लिहिलेला आहे, आणि हे पण हे पण काय ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहे. कसं ओळखायचं की ॲड आहे का नाही आहे? बघा त्या पोस्टरकडे, तुम्हाला कळेल की मी ज्या वेबसाईटवर आहे, मी ज्या आर्टिकलमध्ये आहे, त्याच आर्टिकलचं इथं एक्सप्लेनेशन दिलंय पिक्चरमध्ये. म्हणजे काय, ही ॲड असेल का? नाही नाही सर, जे एक्सप्लेन केलं तेच इथं आहे. मी ॲड तर नाही आहे सर. आता मी भरपूर वेळ थांबू शकतो. ठीक आहे, भरपूर म्हणजे काय की 1-2 मिनिट इथे थांबा. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली 100 सेकंड, 200 सेकंड, आणि मग त्याच्यानंतर 2-3 मिनिटानंतर तुम्ही जज करू शकतात की डिस्प्ले ॲड्स इथे आहेत का नाही आहेत. एवढं स्क्रोल केल्याच्या नंतर सुद्धा इथे जर काही ॲड्स दिसत नाहीयेत, ह्याचा अर्थ ह्या वेबसाईटवर कदाचित डिस्प्ले ॲड्स दाखवले जात नाहीत. हे सगळं हँडलिंग कुठून होतं, तर गुगल ॲड्स नावाच्या सॉफ्टवेअरनी होतं. आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत की गुगल ॲड्सवर अकाउंट कसं बनवायचं आणि तिथून डिस्प्ले ॲड्स कशा रन करायच्या. तर नेक्स्ट सेशनमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही एक काम करू शकताय की तुम्हाला मी 3 कॅटेगरीज देतो. ठीक आहे, किंवा तुम्ही स्वतःच्या कॅटेगरीज घेऊ शकता. फर्निचर घेऊ शकतात, कुकिंग घेऊ शकतात, किंवा ऑटोमोबाईल सेक्टर घेऊ शकतात, इव्हन जॉब्स घेऊ शकतात. तुम्ही बघा की वेगवेगळे जॉब्स दाखवणारे वेबसाईट असतात ना, लिंक्डइन असतं, नोकरी.com, glassdoor.com, आमच्याकडे या अकाउंट बनवा आणि जॉब मिळवा. ठीक आहे, किंवा वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला निघतात. तर ह्यांच्या डिस्प्ले ॲड्स ज्या आहेत ना, त्या पण तर कुठेतरी दिसत असतील. तर बघा कुठे दिसत असतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली तुमचं गुगल ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर वेगवेगळ्या वेबसाईट्स तुम्हाला रँडमली ओपन करायच्या. काही पण टाईप करा, कुकिंग ब्लॉग्स, ट्रॅव्हल ब्लॉग्स, किंवा तुम्ही अशा डायरेक्टली टाईप पण करू शकता की हाऊ टू ट्रॅव्हल फ्रॉम मुंबई टू बँगलोर, हाऊ टू ट्रॅव्हल फ्रॉम बँगलोर एअरपोर्ट टू सिटी. ठीक आहे, मी हे घेतो. ठीक आहे, इथं आता काहीतरी वेगवेगळे आर्टिकल्स दिले आहेत. अगोडा अगोडा नावाची एक वेबसाईट आहे, मी त्या वेबसाईटवर जातो. ठीक आहे, ही एक वेबसाईट आहे ज्याच्या थ्रू मला हॉटेल बुकिंग्स किंवा ट्रॅव्हल बुकिंग्स सगळं काही करू शकतो. इट्स सेम लाईक मेक माय ट्रिप. ठीक आहे, तर ह्या वेबसाईटवर आल्याच्या नंतर माझ्याकडे एक आर्टिकल आहे. हे जनरल, म्हणजे माझी काय इच्छा होती की बघायचं फक्त बँगलोरच्या एअरपोर्ट पासून मी सिटीकडे कसं ट्रॅव्हल करू. मी जनरल एक आर्टिकल वाचतोय इथं, किंवा सिटी पासून एअरपोर्टकडे कसं ट्रॅव्हल करू, एक वाचतोय आर्टिकल मी इथं. आता माझ्याकडे भरपूर चान्स आहे की इथे वर ब्लँक स्पेस दिसतंय, खाली ब्लँक स्पेस दिसतंय, इथे काहीतरी ऍडव्हर्टाइजमेंट दिसू शकतात. ठीक आहे, माझं इंटरनेट थोडंसं स्लो आहे त्यामुळे मी थोडंसं थांबू शकतो. ओके, वर लोड झाल्याच्या नंतर मला कळालं की वर तर जागा नाहीये, तर इथे तर कुठेच मला डिस्प्ले ॲड्स दिसत नाहीयेत सध्या तरी. ठीक आहे, मी यांच्या कदाचित वेगवेगळ्या ह्याच्यावर जर गेलो, पेजेसवर कदाचित दिसू शकतात, किंवा आपण असं म्हणू शकतो की ही वेबसाईट ऍक्टिव्हली आपल्याला इतरांच्या ॲड्स दाखवत नाही. इतरांच्या ॲड्स दाखवण्याचे नुकसान काय आहे, मी म्हणलो होतो मागच्या वेळेस पैशांविषयी. अजून एक त्याचं एक नुकसान आहे की तुम्ही डिस्ट्रॅक्ट होतात. जर फॉर एक्झाम्पल इथे आता अगोडानी, ह्या अगोडा.com ह्या कंपनीने डिस्प्ले ॲड्स इथे दाखवल्या, तर काय होईल बरं? असं होईल की लोक त्या ॲड्सला पाहतील आणि त्याच्यावर क्लिक करून दुसऱ्या वेबसाईटवर जातील, त्यांचं मन भटकेल, दे विल बी डायव्हर्टेड फ्रॉम देअर व्हॉट एव्हर रुटीन वॉज गोइंग ऑन. म्हणजे माझं रुटीन इथे काय होतं, माझा उद्देश काय होता, मी हे आर्टिकल वाचू. बघता बघताच मला काहीतरी एक नवीनच आर्टिकल दिसला, आणि आपलं मन तर तुम्हाला माहितच आहे, 5 मिनिटाच्या आत, 5 सेकंदाच्या आत इकडचं तिकडं होतं, राईट. तर त्यामुळे मी जर डिस्प्ले ॲड्स दाखवत गेलो माझ्या वेबसाईट्सवर, हाय चान्सेस आहेत की तुमचा बाउन्स रेट इन्क्रीज होतो. आता बाउन्स रेट काय आहे काय नाही हे तुम्ही माझ्या इतर सेशन्समध्ये बघा. शॉर्टमध्ये सांगतो की तुमच्या वेबसाईटवर कोणता पण व्हिजिटर किती वेळ टिकतो त्याच्यावर तुमचा बाउन्स रेट डिसाईड केला जातो. जर तुमच्या वेबसाईटवर एक कस्टमर आला, इथं त्यांनी हेडलाईन वाचली, इथं हेडिंग वाचली, तो आर्टिकल वाचणारच होता की तो इतर कोणत्या वेबसाईटवर गेला, त्याला आवडलं नाही आर्टिकल, बॅक बटन दाबलं, किंवा वेबसाईट पूर्ण लोड नाही झाली, त्याचं इंटरनेट नाही चालत आहे, पॉवर कट झाला, काही पण इश्यू होऊ शकतो, ज्याच्यामुळे त्यांनी तुमची वेबसाईट बंद केली अचानक. तर किती सेकंद आले, 10 सेकंड, 12 सेकंड. म्हणजेच काय, खूप सारे कस्टमर्स असेच करायला लागले, किंवा असंच होतंय प्रत्येकासोबत, तर बाउन्स रेट जास्त असतो.
आणि बाउन्स रेट कमी होणं म्हणजे काय, की ते व्यवस्थित तुम्ही जे पेज त्यांना दिलंय त्या पेजला व्यवस्थित ते वाचतायत आणि फुल्ली स्क्रोल करतायत. स्क्रोल करून वाचून एक ठराविक टाइम पिरियड पर्यंत तिथं थांबून मग ते वेबसाईट सोडतायत तुमची. ठीक आहे. डिस्प्ले ॲड्सचं हे पण एक मेजर नुकसान आहे, की तुम्हाला जर इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की डिस्प्ले ॲड्स दाखवावेत का नाही दाखवावेत, दिस विल बी डिसिजन ऑफ ओनर ऑफ द वेबसाईट. पण तुम्ही काय विचार कराल, चांगले असतात का वाईट असतात? सर माझ्या वेबसाईटवर जर मी डिस्प्ले ॲड दाखवत बसलो तर लोक काय करतील, त्यावर क्लिक करून इतरच वेबसाईटवर जात राहतील. मग ते डिस्प्ले ॲड कोणाचे पण दिसू शकतात ना. स्टुडंट माझ्या वेबसाईटवर येतात, माझ्या वेबसाईटवरचं कॉन्टेंट वाचण्यासाठी, कोर्सेस विकत घेण्यासाठी, फर्निचर विकत घेण्यासाठी. आणि त्यांना जर मी डिस्ट्रॅक्शन दाखवले तर ते कशातील इतर वेबसाईट्सवर जाऊ शकतात. हे मला नको वाटतंय सर, म्हणून मी माझ्या वेबसाईट्सला ऍक्टिव्ह नाही करत आहे ऍड्स दाखवण्यासाठी. हा, फायदा काय होईल ऍड दाखवलं? फायदा होईल, डिस्ट्रॅक्ट झाले तर झाले सर, काही फरक नाही पडत. मला पैसे तर भेटतात ना गुगलकडून त्या ऍड कस्टमरला दाखवण्याबद्दल. त्या कस्टमरने जर क्लिक केलं तर आणखीन जास्त पैसे भेटतील. ठीक आहे, मला माझी वेबसाईट पॉप्युलर केली आणि मला माझ्या कॉन्टेंटवर विश्वास आहे की लोक परत येऊन माझं कॉन्टेंट वाचतील, पण वाचतील नक्की. माझी वेबसाईट फार छान आहे, माझं कॉन्टेंट लोकांना आवडतं आणि ते कॉन्टेंट ओरिजिनल आहे. जर असं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा मिळेल. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया की गुगल ॲड्सवर अकाउंट कसं बनवतात आणि त्याच्यानंतर डिस्प्ले ॲड कसे रन करतात.